आपण मागच्या लेक्चरमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह पाहिलं होतं. आज आपण निगेटिव्ह बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंपल प्रेझेंट टेन्स मी 18 भाग मध्ये घेणार आहे. मी डायरेक्ट टाइमपास न करता डायरेक्ट सुरुवात करतो. याचा वापर केव्हा होतो बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह जे डेली रुटीनचं काम आहे, जे जे काम तुम्ही डेली करतात, आणि निगेटिव्ह मध्ये जे काम तुम्ही करत नाही. जसं तुम्ही अभ्यास करत नसणार तर तुम्ही काय, मी अभ्यास करत नाही किंवा ते अभ्यास करत नाही, मी खेळत नाही, असं काही वाक्य असेल तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. बघा, जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तर बघा आता याचं स्ट्रक्चर काय राहणार बघा. स्ट्रक्चर काय राहणार बघा. सब्जेक्ट सब्जेक्ट काय मी तुम्हाला मगाशी सांगितलंय. त्याच्यानंतर डू किंवा डज घ्यायचंय. ओके, नंतर तुम्हाला घ्यायचे नॉट घ्यायचंय. नंतर त्याच्यानंतर V1 घ्यायची. हा एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. डू किंवा डज म्हणजे या टेन्स मध्ये V1 ला एस लागणार नाही, कारण ऑलरेडी त्याचा त्या ठिकाणी डू किंवा डज आलेला असतो, म्हणून V1 ला एस वापरायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायचे, ऑब्जेक्ट वापरायचे. ओके, मग आता हा जो डू नॉट आहे याला शॉर्टकट डोंट म्हणता. डज नॉट आहे त्याला शॉर्टकट डझन म्हणतात. ओके, आय वी यू दे आणि बॉईज म्हणजे अनेक क्वेश्चन असेल त्याला डू वापरायचे. आणि ही शी इट आणि तुमचं नाव आलं जसं नेहा वगैरे आणि अ बॉय असं काही नाव आलं त्याला काय वापरायचं, डज वापरायचे. हे रूल एकदा लक्षात बघा, कारण हे तुम्हाला पुढे कामात येणार आहे. याची प्रॅक्टिस कशी करायची बघा. आय डू ना, म्हणजे बघा आय डोंट, वी डोंट, यू डोंट, दे डोंट. त्याच्यानंतर ही डझन, शी डझन, नेहा डझन ना, असं प्रॅक्टिस करायचं. आणि समजा दोन नाव आले, समजा मला म्हणायचं नेहा अँड राधिका असं नाव घ्यायचे तर डू वापरायचे, आणि एकच नाव आलं तर तुम्हाला डज वापरायचे. आपण अगोदर छोटं वाक्य बघू, त्यानंतर मोठं वाक्य कसं करतात ते मी तुम्हाला शिकवणार. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मोठं वाक्य कसं करतात तोच नियम, तोच रूल राहणार आहे. तर मग आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स करताना वाक्याचा शेवट आला पाहिजे त नाही. लक्षात ठेवा, नाही नाही तर असेलच, नाहीच्या पहिले काय राहणार आहे, त राहणार आहे. बघा, नाही म्हणजे काय, नॉट, आणि त आला तर तुम्हाला काय यायचं, डू किंवा डज घ्यायचं. आता वाक्य बघा, वाक्य काय बघा. मी क्रिकेट खेळत नाही. बघा काय वाक्याच्या शेवटी बघा, मी क्रिकेट खेळत नाही. बघा त आला का नाही वाक्यात, त आलेला आहे. राईट. मग आता मी हा सब्जेक्ट आहे तुमचा, काय घ्यायचं, सब्जेक्ट घ्यायचा. मी म्हणजे काय, आय साठी. त्याच्यानंतर हा सब्जेक्ट घेतला मी, डू किंवा डज घ्यायचा आपल्याला. मग आयला आपण का वापरतो, डू वापरतो. मी तर घेतला आय डू. ओके, नंतर आपलं काय यायचंय, नॉट घ्यायचे. मी घेतलं आय डू नॉट. ओके, आणि खेळण्याला म्हणतात प्ले. आय डू नॉट प्ले म्हटलं. आणि काय खेळत मी, क्रिकेट. मी ते घ्यायचं मी क्रिकेट. आय डू नॉट प्ले क्रिकेट. बघा हा सब्जेक्ट आहे. बघा डू डज आला, नॉट आला. बघा हा V1 आला, आणि V1 नंतर काय आलंय, ऑब्जेक्ट आलाय. बघा ऑब्जेक्ट ओळखायचं असेल तर लक्षात ठेवा, काय आणि कोणाला, काय आणि कोणाला असं जर प्रश्न विचारला आणि जे उत्तर येतं ते ऑब्जेक्ट असतं. ओके, मोठं वाक्य कसं करतात ते तुम्हाला सांगेलच, पण लक्षात ठेवा, काय आणि कोणाला हा प्रश्न विचारला म्हणजे ते ऑब्जेक्ट असतं. जसं बघा, मी काय खेळतो, उत्तर काय आलं, क्रिकेट. काय झालं, ऑब्जेक्ट झालं. आता आपण दुसरं वाक्य बघू. बघा, ती शाळेत जात नाही. बघा, त नाही आला का नाही, त नाही. ती म्हणजे शी. बघा, शीला आपण का वापरतो, डज. इथं काय घेणार, डज घ्यायचंय. ओके, नंतर आपण काय येतो, नॉट. शी डज नॉट. ओके, आणि जाणार काय आता, गो. नंतर काय येतं, टू स्कूल. तर बघा हा डज घेतलाय म्हणून मी V1 ला काय वापरलाय, एस वापरला नाही, फक्त V1 घ्यायचे. म्हणजे या वाक्यामध्ये टेन्स मध्ये तुम्हाला V1 ला एस वापरायचा नाहीये. पुढचं वाक्य बघा. आता पुढचं वाक्य का बघा, आम्ही फुटबॉल खेळत नाही. बघा शेवट काय ते दिसतंय तुम्हाला, त नाही. तर आम्ही म्हणजे काय, वी घ्यायचं. ओके, आणि त नाही आला तर वीला आपण काय वापरतो, वीला बघा, वीला काय वापरतो, डू. म्हणजे आपण काय ना, वी डू नॉट. ओके, आणि खेळला काय आता, प्ले. नंतर काय ना, फुटबॉल. फुटबॉल काय ना, आपण फुटबॉलच म्हणणार, फुटबॉल. वी डोंट प्ले फुटबॉल. आता वाक्य बनवू शकतो, तुम्हाला नेहा चहा बनवत नाही. नेहा चहा बनवत नाही, तर तुम्ही काय करणार, नेहा घ्यायचं. नेहाला का वापरतात, डज. नेहा डज. नंतर नॉट घ्यायचं. नेहा डज नॉट. आणि बनवण्याचा मेक टी. नेहा डज नॉट मेक टी. मी चहा बनवत नाही, आय डू नॉट मेक टी. ती चहा बनवत नाही, शी डज नॉट मेक टी. तो चहा बनवत नाही, ही डज नॉट मेक टी. ना, मी चोरी करत नाही, आय डू नॉट स्टील. ती चोरी करत नाही, शी डज नॉट स्टील. नेहा आणि राधिका. बघा, नेहा आणि राधिका शाळेत जात नाही. नेहा अँड राधिका डू वापरायचे. त्यावेळेस अनेक क्वेश्चनला काय वापरायचं, डू वापरायचे. नेहा अँड राधिका डू नॉट गो टू स्कूल. फक्त प्रॅक्टिस करा.
आता तुम्हाला एकच वाक्य घ्या, एकच क्रियापद घ्या. तुम्ही समजा तुम्हाला प्ले वापरायचे, आय डोंट प्ले, ही डझंट प्ले, शी डझंट प्ले, यू डोंट प्ले, दे डोंट प्ले, वी डोंट प्ले, असं प्रॅक्टिस करा. नेहा डझंट, नेहा अँड केदार डोंट असं वापरायचे. म्हणजे दोन नावं आले तर तुम्हाला डोंट वापरायचे. हे छोटे वाक्य कसं करतात मला वाटतं तुम्हाला नक्कीच समजलंय. ओके, समजा आता मला म्हणायचं असेल की मी शिकवत नाही है ना, मी शिकवत नाही, आय डू नॉट टीच, ती शिकवत नाही, शी डज नॉट टीच, तो शिकवत नाही, ही डज नॉट टीच, आम्ही शिकवत नाही, वी डू नॉट टीच. मोठे वाक्य घेण्या अगोदर एकदा फक्त हे रूल बघून घ्या, फक्त हे रूल पहा, कारण मी याला क्लीन करणार आहे. आता मोठं वाक्य आपण घेणार आहोत. तर बघा, डू किंवा वापरता, डस किंवा वापरता, एकदा फक्त लागेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, मग आता आपण मोठं वाक्य कसं करणार आहे ते बघणार आहोत. बघा, हे मोठं वाक्य आता, राईट, मोठं वाक्य आलंय. आता तुम्ही कन्फ्युज होणार की आता हे मोठं वाक्य कसं केलंय. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं स्ट्रक्चर काय, तर मी एकदा परत तुम्हाला सांगतो. सूत्र मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला. सूत्र कधी लक्षात ठेवा, सूत्र काय बघा, काय, ओके, कोण किंवा कोणाला, कसा, कोठे आणि केव्हा. ओके, हा, कसा आणि कोठे कधी कधी यांची अदल बदल होऊन जाते. वाक्य कसं करतात आता बघूया. तर बघा, शेवट काले बघा, त नाही आलाय, दिसतंय तुम्हाला त नाही, त नाही आला, याचा अर्थ आहे जी काम दररोजचे आहे, डेलीचे आहे, तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह म्हणजे डू, डज आणि नॉट वापरायचे. मग आता डू आणि डज केव्हा वापरते हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. मग आता बघा, हे वाक्य बघा, आता मी घेतला, मी हा सब्जेक्ट आहे म्हणजे एक नंबरला घ्यायचा आहे, आणि जो शेवटचा भाग आहे तो लगेच घेऊन टाकायचा, म्हणजे काही घालत नाही ना, वाया, म्हणजे हा हे क्रियापद आहे, लक्षात ठेवा, हे क्रियापद आहे. मग त नाही म्हणजे काय, त नाही म्हणजे आय डू नॉट, आय डू नॉट घेतलं, आणि वाया घालण्याला म्हणतात वेस्ट, आय डू नॉट वेस्ट. ओके, एवढं झालं. आता मग आता हे तुमचं आता एवढं इथपर्यंत येऊन गेलं. जसं मी खेळत नाही, आय डू नॉट प्ले, तसं मी वाया घालत नाही, आय डू नॉट वेस्ट. मग आता प्रश्न विचारायचे बघा, काय, कोणाला, कसा, कुठे, केव्हा. ओके, तर मी काय वाया घालत नाही, काय वाया घालत नाही. बघा वाक्य, बघा पूर्ण वाक्य पहा तुम्ही. बघा इथं काय दिलंय, मी घरी आल्यावर निरुपयोगी मोबाईलवर माझा मूल्यवान वेळ, म्हणजे माझा मूल्यवान वेळ, लक्षात ठेवा काय इथं, माझा मूल्यवान वेळ. आता माझा म्हणजे काय, माय व्हॅल्युएबल टाइम, हा तुमचा झाला तुमचा ऑब्जेक्ट, बरोबर आहे. मग ऑब्जेक्ट नंतर बघा कॉम्प्लिमेंट येतात, ज्याला आपण म्हणतो ऍडजक्ट. मग आता याचे नियम लक्षात ठेवा. तुम्हाला जर कधी लिहायचं असेल वाक्य म्हणजे ऑब्जेक्ट नंतर तर कधी स्ट्रक्चर लिहायचं असेल मोठं वाक्याचं, पहिलं आपण घ्यायचं मॅनर. मॅनरचा प्रश्न कधी कशाने विचारतात, कसा. ओके, त्याच्यानंतर रिजन द्यायचं, रिजन म्हणजे काय, कारण, त्याला कधी का ने प्रश्न विचारतात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे प्लेस, प्लेस म्हणजे काय, जागा, कुठे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं टाइम, टाइम शेवटी येतं, त्याच्यात टाइम म्हणजे काय, वेळ, त्याला केव्हाने प्रश्न विचारायचं. कधी लक्षात ठेवा, वाक्यच ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला मॅनर, रिझन आणि प्लेस आणि टाइम यानुसार जायचे. कधी किती मोठं वाक्य आले, समजा टाइम दोन टाइम आले, तर पहिले तुम्हाला काय घ्यायचे, मोठं टाइम घ्यायचं, नंतर छोटे घ्यायचे. समजा जागा मोठी आली, जागा 4-5 आले, तर पहिले छोटी जागा, नंतर मोठी जागा, त्याच्यापेक्षा अजून मोठी जागा असेल तर ती मोठी जागा घ्यायची. म्हणजे लहान, मोठं, मोठं, आणि टायमिंग मध्ये मोठं, लहान, लहान असं जायचे. तर बघा, तर मी काय वाया घालत नाही, माय व्हॅल्युएबल टाइम झालं. दुसरं बघा, मी कोणाला वाया घालवते, दिसतंय का इथं, नाही दिसत आहे. ओके, कसा, दिसत नाहीये. कुठे वाया घालवते मी माझा टाइम, कुठे वाया घालवत नाहीये, निरुपयोगी गेम्सवर. निरुपयोगी म्हणजे काय, युजलेस. आता बघा इथं वर आलाय, गेम्स वर आलाय, तर आपण वापरायचे ऑन, वापरायचे ऑन घेतलं. नंतर निरुपयोगी म्हणजे काय, युजलेस, ऑन युजलेस मोबाईल गेम. मग काय आपल्याला मोबाईल गेम्स असं घेतलं, आपण मोबाईल गेम्स घ्यायचे. मला वाटतं तुम्हाला समजतंय. अजून तुम्हाला दुसरी टेक्निक पण सांगेल. त्याच्यानंतर मी केव्हा वाया घालवत नाही, शाळेतून घरी आल्यावर. आता शाळेतून घरी आल्यावर म्हणजे काय, नंतर आहे ना, तर तुम्हाला काय यायचे, आफ्टर घ्यायचे, आफ्टर. आणि लक्षात ठेवा, समजा लिहिल्यानंतर असं म्हणायचं असेल तर आफ्टर रायटिंग, खेळल्यानंतर आफ्टर प्लेइंग, आणि अगोदर म्हणायचं असेल तर बिफोर प्लेइंग म्हणायचं. म्हणजे काय, खेळण्यापूर्वी, बिफोर प्लेइंग. तर आफ्टर काय वाक्य, घरी आल्यावर येणार काय म्हणतात, कमिंग, आफ्टर कमिंग होम. आणि कुठून आल्यावर, शाळेतून म्हणजे काय, फ्रॉम स्कूल. मग वाक्य काय झालं, मोठं वाक्य कसं आलं, मग
आय डू नॉट वेस्ट माय व्हॅल्युएबल टाइम ऑन युजलेस मोबाईल गेम्स आफ्टर कमिंग होम फ्रॉम स्कूल. आता त्याला मी दुसरी पद्धत सांगतो. दुसरी पद्धत कशी पहा, हा जो मी आहे मी हा 1 नंबरला घ्यायचा आहे, 1 नंबरला, आणि नंतर शेवटून पुढे जायचं, शेवटून मग तर नाही 2 नंबर, हा वाया घालणे 3 नंबर, मौल्यवान माझा मौल्यवान वेळ असं म्हणायचं असेल तर 4 नंबर, बरोबर आहे. नंतर निरुपयोगी मोबाईल गेम्स वर असं म्हणायचं असेल पहा, वर आलं तर 5 नंबर, निरुपयोगी गेम्स आला तर हा 6 नंबर. ओके, घरी आल्यावर असं म्हणायचं तर का घ्यायचं तुम्हाला 7 नंबर, आणि शाळेतून म्हणजे काय 8 नंबर, आणि शाळा 9 नंबर. बघा आता 1 नंबर काय सांगितलं तुम्हाला मी 1 नंबरला घेतलं. 2 नंबरला काय सांगितलं मी तर नाही म्हणजे काय डू नॉट. 3 नंबरला काय सांगितलं मी वाया घालणे वेस्ट. ओके, 4 नंबरला काय सांगितलं मी 4 नंबरला माझा मौल्यवान वेळ माय व्हॅल्युएबल टाइम. 5 नंबरला काय सांगितलं मी वर म्हणजे काय ऑन. ओके, 6 नंबर काय निरुपयोगी मोबाईल गेम्स आला युजलेस मोबाईल गेम. 7 नंबर काय घरी आल्यावर आफ्टर कमिंग होम, आणि फ्रॉम तिथून आल्यावर फ्रॉम नंतर स्कूल. असं तुम्हाला या वाक्याचे स्ट्रक्चर करायचे. किती मोठं वाक्य आलं तरी तुम्हाला असंच करायचं. मी अजून दुसरं वाक्य घेतो मोठं, म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. हा सूत्र कधी लक्षात ठेवा, काय कोणाला कसे कुठे केव्हा यानुसारच वाक्याची सुरुवात करायची, म्हणजे वाक्याची रचना करायची. आता वाक्य बघा, ती तोंडी सरावाच्या वेळी वर्गासमोर आत्मविश्वासाने इंग्रजी बोलत नाही. बघा शेवट कालाय त नाही. मी तुम्हाला आधी बोललं त नाही आला तर डू नॉट किंवा डज नॉट वापरायचे. आणि तुम्हाला नेहमी जे काम तुम्ही डेली करत नाही तेव्हाच तुम्हाला ह्या टेबलचं म्हणजे डू आणि डनचा वापर करायचे. तर आता बघा पहिलं आपण सब्जेक्ट घेऊ. सब्जेक्ट कोणता आलाय ती, हा ती आलाय. ती म्हणजे काय शी घेतला मी, हा घेतला शी. शीला आपण का वापरतो डज, शी डज नॉट झालं. आता बोलण्याला काय म्हणतो आपण स्पीक, शी डज नॉट स्पीक. इथपर्यंत आला तर तुम्हाला ओके. आता आपण यांना प्रश्न विचारू. ती काय बोलत नाही. बघा वाक्य पहा, काय बोलत नाही इंग्रजी. माहिती घेणार शी डज नॉट स्पीक इंग्लिश. ओके, पुढचा प्रश्न विचारायचे, ती कोणाला बोलत नाही. उत्तर आहे का नाहीये उत्तर. पुढचं बघा, ती कशी बोलत नाही. कशी म्हणजे काय आत्मविश्वासाने. बघा आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. अजून ने आला ना ने त्याला म्हणतात LY. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, हा जनरल आहे. ओके, हा जनरल म्हणजे काय सामान्य. जनरल म्हणजे काय सामान्य. पण ज्याला जर मी LY लावला जनरली असं जर म्हटलं मी, हा LY लावलाय, याचा अर्थ होऊन जाईल सामान्यपणे. काय होऊन जाईल म्हणजे एक प्रकारे सामान्यपणे किंवा ने असं म्हणायचं असेल तर आपण LY लावायचं. तर मग बघा कशी बोलत नाही ती आत्मविश्वासाने. तर मग आपण घेणारे कॉन्फिडेंटली झालं. ओके, पुढचं, ती कुठे बोलत नाही ती. बघा सर्वांच्या वेळी वर्गासमोर दिसते तुम्हाला, वर्गासमोर बोलत नाही ना. कुठे बोलत नाही ती वर्गासमोर. तर बघा समोर म्हणजे काय इन फ्रंट. बघा इन फ्रंट ऑफ असं म्हणायचंय. इन फ्रंट ऑफचा अर्थ होतोय समोर. जसं मला म्हणायचं तुमच्या समोर, इन फ्रंट ऑफ यू. बस स्टँड समोर, इन फ्रंट ऑफ द बस स्टँड. आता मग इन फ्रंट ऑफ समजलं, मग आता वर्गासमोर. समोरचा अर्थ काय बोललो तुम्हाला मी इन फ्रंट ऑफ. वर्ग म्हणजे काय द क्लास. मला वाटतं एवढं समजलं. केव्हा बोलत नाही ती तोंडी सरावाच्या वेळेस. म्हणजे एक टायमिंग, एक ड्युरेशन जेव्हा दाखवतो तुम्हाला ओरल प्रॅक्टिस, वाक्य संपलं. आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला काय सांगितली आहे उलट जायचं. म्हणजे बघा हा भाग 1 नंबरला घ्यायचा, ती 2 नंबरला त नाही घ्यायचं. त नाही म्हणजे डू नॉट किंवा डज नॉट. 3 नंबरला बोलणे घ्यायचं. 4 नंबरला इंग्रजी घ्यायचं. 5 नंबरला आत्मविश्वासाने घ्यायचं. 6 नंबरला समोर. 7 नंबरला वर्ग. आणि पूर्ण तोंडी सरावाच्या वेळेला घ्यायचे 8 नंबरला. तर बघा 1 नंबरला काय घेतलं आपण शी, तर नाही डज नॉट. नंतर बघा बोलणे स्पीक. नंतर बघा 4 नंबरला इंग्लिश. 5 नंबरला बघा कॉन्फिडेंटली. 6 नंबरला इन फ्रंट ऑफ. 7 नंबरला द क्लास. आणि शेवटचं ड्युरिंग ओरल प्रॅक्टिस.
समजा मी या ठिकाणी जर कधी वी आला असतं, वी वापरला असता तर इथे डू वापरला असता. समजा नेहा आला असतं तर नेहा डज आला असतं. पण समजा नेहा अँड राधिका म्हणजे दोन नाव आले असते तर तिथं डज नाही तर डू आला असता. मला वाटतं तुम्हाला हे वाक्य समजलं. मी अजून जास्त वाक्य घेऊ शकलो असतो, परंतु कसं आपल्याकडे वेळेचं बंधन असतं. ओके, तर मी तुम्हाला पुढचं वाक्य घरी सोडवण्यासाठी देतो की मी तुम्हाला दिले. पहिलं वाक्य बघा, तो संध्याकाळी घरी आपला गृहपाठ नीट पूर्ण करत नाही. बघा शेवट काले त नाही, लक्षात ठेवा. एक नंबरला काय घेणार तुम्हाला माहिती, त घ्यायचे. दोन नंबरला हा घ्यायचे, डू किंवा डज नॉट. 3 नंबरला घेणार तुम्हाला पूर्ण करणे. पूर्ण करण्याला काय म्हणतात माहिती तुम्हाला, काय म्हणतात, कम्प्लीट. नीट म्हणजे काय, प्रॉपरली. ओके, गृहपाठ, आपला गृहपाठ. आता इथं तो आलाय म्हणून इथं काय हिज होमवर्क. शी आला असतं तर हर होमवर्क. आय आला असतं तर माय होमवर्क. आणि घरी संध्याकाळी, घरी म्हणजे ऍट होम, आणि संध्याकाळी म्हणजे काय, इन द इव्हिनिंग. वाक्य कसं करायचं समजून घ्यायचं आहे ना. पुढचं बघा, माझे वडील शेतातले काम संपवून रात्री उशिरा घरी येत नाही. आता बघा माझे वडील हा 1 नंबरला घ्यायचं. येणे म्हणजे काम परत येतात म्हणजे रिटर्न, हा 2 नंबरला घ्यायचे. येत नाही 2 नंबर. आणि येण्याला म्हणतात, येण्याला म्हणतात काय, येण्याला म्हणतात रिटर्न. कुठे येते ते, घरी घ्यायचंय ना. केव्हा, उशिरा, लेट ऍट नाईट घ्यायचे. ओके, लेट ऍट नाईट. काम संपून म्हणजे आफ्टर फिनिशिंग हिज वर्क. आणि शेतातले म्हणजे का, इन द फील्ड म्हणायचं. फील्ड, इन द फार्म म्हणायचं, इन द फील्ड म्हणा. पुढचं बघा, आम्ही दैनंदिन आयुष्यात अनावश्यक गोष्टीवर पैसे वाया घालत नाही. बघा काय शेवट त नाही आलाय. आम्ही म्हणजे वी, त नाही म्हणजे 2 नंबर. वाया घालण्याला म्हणतात वेस्ट ना, वेस्ट. पैसे काय वाया घालत नाही, पैसे, मनी. वर म्हणजे ऑन, अनावश्यक गोष्टीवर, अननेसेसरी थिंग्स, अननेसेसरी थिंग्स. दैनंदिन आयुष्यात, इन अवर डेली लाईफ. तर मी तुम्हाला सांगून दिले, वाक्य तुम्ही करून घ्यायचं. आणि शेवटचं वाक्य बघा, योग्य सरावाशिवाय विद्यार्थी परीक्षेत बरोबर उत्तरे लिहित नाही. पहिले काय घेणार तुम्ही, विद्यार्थी सब्जेक्ट. लक्षात ठेवा, विद्यार्थी सब्जेक्ट. जर तुम्हाला सब्जेक्ट समजला तर, आणि हा भाग काय करायचा, शेवटी घेऊन टाकायचा. म्हणजे बघा 1 नंबर विद्यार्थी येईल तर नाही. 2 नंबरला लिहिण्याला म्हणतात, 3 नंबर राईट. ओके, आन्सर जर आपण करेक्ट आन्सर 4 नंबरला घ्यायचं. करेक्ट आन्सर कशात लिहित नाही, परीक्षेत, इन द एक्झाम. आणि केव्हा, योग्य सरावाशिवाय, म्हणजे विदाउट प्रॉपर प्रॅक्टिस. हे 4 वाक्य तुम्हाला मी दिले. मला 4 वाक्य करून दाखवा आणि कमेंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. हे तुमचं कमेंटला उत्तर नक्की देईल, तर तुम्ही कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.